क्रांतीज्योती विद्यालय शाळेमध्ये आलोय. हा तुम्ही बघितला हा गेट इकडे म्हणजे ते इंटरव्ह्यू देतात तिकडे. इथं बघा कासव तिकडे तर का हा बघा काय समुद्राचा काय व्ह्यू आहे गाईस, तुम्ही बघू शकता. एकदम मोबाईल मध्ये तेवढा दिसत नाही. तर गाईज आता आम्ही फार्म हाऊसला आलतो, पण हा फार्म हाऊस थोडा आवडला नाही. बघू शकता आता रात्र झाली आहे. किती रात्रीचे 1:30 वाजलेत आणि रात्रीचे 1:30 वाजलेत आणि अजून आता आम्ही इकडून टाइम झालाय की बोलतायत अलिबागला चाललोय. अचानकच काही अलिबागला चाललोय. आम्ही प्लॅन केलं की इथं फार्म हाऊसला राहावं, पण हा फार्म हाऊसचा जो रूम होता थोडा वेगळा होता, म्हणजे नीट राहण्यासारखा नव्हता. स्विमिंग पूल चांगला होता पण स्विमिंग पूल मध्ये मी गेलो नाही अजून. थोडे लोक गेलते. तर आता मी अलिबागला चाललोय, तर तिकडचा तुम्हाला ब्लॉग दाखवतो. एकदम एकदम अंधार आहे, बघू शकता. आता आम्ही फॅमिली सगळी चाललोय अलिबागला. तर आता अलिबागचा सगळं तुम्हाला सीन दाखवतो. तर प्लीज व्हिडिओमध्ये राहा आणि व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तर गाईज आता रात्रीचे वाजलेत 2:30 आणि आता बघू शकता आम्ही पेट्रोल पंपावर ती गाडी ठेवून येते. ते डिझेल भरत होतो. आता मामाची गाडी आली, डिझेल भरते आणि एक गाडी पुढे थांबली ब्रिजच्या तिकडे. तर मला झोप येत आहे डोळ्यात, तरी पण कसा तरी बोलतोय. तर गाईज प्लीज व्हिडिओ लाईक करा. खूप म्हणजे मेहनतीने व्हिडिओ बनवतोय. तर बस आली वाटतं डिझेल भरायला. आता आम्ही पण चाललोय इकडून अलिबागला. बघूया किती टायमात पोचतो. आता 2:30 वाजले जातात, 2 तास लागतील पोचायला. म्हणजे आरामशी 4:30 पर्यंत पोचूया. तर बघू आता कितीला पोचतोय. तिकडे गेल्यावरती तुम्हाला व्लॉग दाखवतो. चला आता डायरेक्ट अलिबागला जाऊया. तर गाईज आता 3 वाजलेत आणि मी अजून गाडीत आहे. तर सगळीचे हाल बघू शकता. एकदम झोप येते. तर 3 वाजलेत, अजून गाडीत आहे आणि अजून किती टाइम लागेल? अजून 2-1.5 तास लागेल. अजून 1.5 तास वाटतंय. किती 2 तास 2-2.5 तास अजून आहेत. म्हणजे 3 किती 4-5 माहिती नाही किती वाजतायत. तर तिकडे पोचल्यावरती टायमिंग सांगतो किती वाजतायत. आता झोप तर येते पण काय करायचं, आता जायचं आहे तर झोपू. म्हणजे ड्रायव्हर झोपू नाही शकत, आम्ही झोपू शकतो पण तरी पण ते गाडीत झोप नाही येत ना. सो आता थांबा तुम्हाला रस्ता दाखवतो. बघा अंधार दिसतोय पूर्ण. या साईडला गाड्या चालतंय. सो आता डायरेक्ट तिकडे पोचल्यावरती तुम्हाला दाखवतो किती टायमानंतर पोचतो. सो गाईज आता वाजले आहेत 4 आणि आम्ही अजून नाही पोचलोय. अजून ट्रॅव्हलिंगच करतोय. सो पाठी आमची गाडी आहे आणि पुढे एकाची गाडी आहे. तर आम्ही मधीतून चाललो आहे. असं म्हणजे आम्ही मधीत होत आणि पुढे एक गाडी आहे, पाठी एक गाडी आहे आणि अजून ट्रॅव्हलिंग करतोय. अलिबागला अजून पोचलो नाही. पुढे आहे जागे पुढं आणि मी जागा आहे. माझी डॅडी आणि मम्मी जागेत झोपले. झोपले. आता त्या गाडीत पण कोण कोण झोपले माहिती नाही, पण खूप झोप पण येते आणि मग तिकडे गेल्यावरती कशी मजा पण येईल ना, म्हणून आम्ही तिकडे चाललोय. सो आता डायरेक्ट तिकडे जाऊन भेटूया. मला पण खूप झोप आली आहे. चला. तर काहीच आता इथे आम्ही उतरलो, बघू शकता गाडीवरतून उतरले. एक रेस्टॉरंट आहे, बघतो इथे जागा भेटते का. आता कॉल करून बघणार, टॉर्च लावतो. चला हे बघू शकता आणि याच्या पाठी एक गाडी होईल. आता इथे जागा भेटते का बघतो. इथे रूम काय अनिशा रिसॉर्ट आहे. तर बघूया काय होतंय. हे नंबर आहेत. तर आता बघू काय भेटते का जागा. आणि झोप एवढी खूप येते नाही बघा. कसं वाटते? शाळा शाळेचा कसं वाटतंय तनीच देतात तुला? बोल. कसं वाटतं मी झोपलेलो आता मला कसं हा झोपलेला आणि मी जागा होतो. सो काय आता थोडा उजडायला आलाय. आता
तर बघू आता जागा भेटते का इकडे, भेटला तर ठीक आहे, नाही तर मग दुसऱ्याकडे जायला लागेल परत शोधत. तर चला आता बघू काय भेटतंय. चला. तर गाईज ती क्रांती ज्योती विद्यालय तुम्हाला मूवी माहितीच असेल. तर त्याच्यातली जी शाळा वापरली ना ती त्या पलीकडे आहे. आता सध्या अंधार आहे, उद्या उजेडेल तेव्हा दाखवतो दिवसात. आता इथे जर आम्हाला राहायला भेटला तर मग उद्या दाखवायला भेटेल, नाहीतर मग माहिती नाही. तर गाईज त्या रिसॉर्टला आम्हाला फोन केलता, कोणी उचललाच नाही, सगळे झोपलेत तिकडे आणि तिकडे रूमच नाही भेटले आम्हाला. सो आता आम्ही पुढे आलोय, अजून पुढे चाललोय. अरे कोल्ड इन बाय सगळी आहेत पण झोपली. नाही चालते एअरपोर्टला दिला भेटले कोल्ड इन बाय झोपलीस का? तर गाईज आता आम्ही अजून रूम शोधतोय. 4:30 झालेत, अजून आम्हाला रूम नाही भेटत. अलिबागला पोहोचलोय, अजून रूम नाही भेटत. काय करायचं तर आता बघतोय तेच रूमचं. चला आता रूम भेटेपर्यंत थांबूया. गाईज फायनली आता पोहोचलो आहे. 5:30 वाजले आणि आम्ही आता फायनली पोहोचलो आहे आणि रूम घेतलेला आहे, बघू शकता. खूप मस्त रूम आहे तिथला, एकदम भारी वाटतं. मिरर पण आहे, लॅम्प लाईट आहे, स्वॅन सारखा बनवलं टॉवेल बघा, मिरर. आता तुम्हाला बाहेरचं पण दाखवतो. खूप भारी आहे म्हणजे हॉटेल. आणि इथं बाथरूम आहे आणि तुम्हाला बाहेरचं दाखवतो आता, बघू शकता. खालती लगेच स्विमिंग पूल आहे. इकडून ती एक रूम आहे आमची, ही एक आहे आणि पाठची एक आहे. तर बघू शकता कसला भारी आहे, एकदम भारी आहे म्हणजे एकदम प्लेसच भारी वाटते. एकदम खूप छान बनवलं आहे आणि मस्त वाटते. रूम पण एकदम असा लक्झरीज वाटते. तुम्ही बघू शकता उजाडला डायरेक्ट. झोपलो पण नाही अजून, आता झोपायला चाललोय. तर बघू शकता एकदम भारी सीन आहे एकदम. आम्ही आता झोपायला चाललोय सगळे. सकाळ झाली रातचं. चला जाऊया आपल्या लक्झरी रूम मध्ये. हा फक्त पोरांचा रूम आहे, तिकडे लेडीजचा रूम आहे, या साईडला जेंट्सचा रूम आहे. पाण्याची So- पंचायत झाली इकडे, पण नळचा प्रॉब्लेम आहे. हा तसं पाण्याचं पाणी आलं नाही, बाकी सगळं ठीक आहे. समुद्रातलं पाणी आहे तो घेत नाही वचपन. इथं फक्त पोरं होत आणि तिकडे लेडीज, जेंट्स 3 रूम आहेत. सो आता फुल मजा. तिकडे पाण्याचा हा बेड पण मस्त स्प्रिंग वाला आहे. हाय फ्लश झाला. टीव्ही काय चालू नाही होत आपला, माहिती नाही काय झालं. सो हॅलो गाईज, आता आम्ही चाललोय बाहेर फिरायला. सकाळ झाली आहे. साईडला तर बघा निघले गाड्या. इकडून असं जायचं डायरेक्ट फिरायला. आता कुठे जात आहे ते बघूया. हे बघा. तर चला आता डायरेक्ट बघूया कुठली लोकेशनवरती चाललोय. चला जाऊ. तर गाईज आता आम्ही रेस्टॉरंटला आलो इथं, अनिशा रेस्टॉरंटला बघू शकता. तर इथं आता ऑर्डर देतोय आणि जस्ट बाजूला तिकडे ती क्रांती ज्योती विद्यालयाची शाळा आहे, ती दाखवतो आता तिकडे आतमध्ये जाऊन. सो हे बघा इथे पार्किंग लावल्यात गाड्या आणि इथं ऑर्डर घेत आहेत त्या साईडला. आणि इकडे बोलत आहेत की काय मागवायचं वगैरे. आम्ही नॉनव्हेज खाणार आहे आणि अर्धे व्हेज खाणार आहे. तो मस्त फोटो काढायला चाललोय. इकडं आहे मस्त स्पेशल, मला दाखवतो. तिकडे पालणे वगैरे पण आहेत, मस्त आहे हा रेस्टॉरंट. इथे मोठा झोका आहे, इथे छोटे छोटे झोके आणि इथे स्लाईड आहे, सीसो आहे वगैरे. आणि तिकडे वेगळं काहीतरी झोका. सो आता बघूया काय करतायत. आता ऑर्डर देतो इकडे आणि ते बनेपर्यंत 1-1.5 तास लागेल. तो तिथपर्यंत फिरून येऊ आपण शाळा आणि तिकडचं तुम्हाला सगळं दाखवतो. तर गाईज आता आम्ही इथे शाळेच्या आतमध्ये आलेलो आहे. ही शाळा अशी बघून वाटत नाही की हीच अशी शूटिंगला घेतली आहे असं वाटत नाही, पण हीच कन्फर्म हीच शाळा आहे क्रांती ज्योती विद्यालयाची. बघू शकता कार्यालय आणि दरवाजे बंद उघडत वाटतं. तर बघू शकता हा ग्राउंड आहे, इकडे शूटिंग झाली ती क्रांती ज्योती विद्यालयाची. मस्त आहे म्हणजे आता ही शाळा बंद आहे वाटतं, पण जास्त नाही, लॉक लागले. तर इथे शूटिंग झाली ती.
अजून खूप मोठी आहे. असं वाटतच नाही की इथं शूटिंग झाली म्हणून, पण जेव्हा शूटिंग करतात तेव्हा एकदम क्लीन वगैरे करून शूटिंग करतात म्हणून आपल्याला समजून नाही येत. आणि वरतून एक्स्ट्रा काहीतरी ॲड करतात स्कल्पचर. बघू शकता क्रांतीज्योती विद्यालयाची शाळा बघू शकता. इथे शिड्या वरती लॉक लावलाय आणि ग्राउंड. काय आता बघू शकता आम्ही इथं क्रांतीज्योती विद्यालय शाळेमध्ये आलोय. हा तुम्ही बघितला हा गेट इकडे म्हणजे ते इंटरव्ह्यू देतात इकडे. हा मला माहिती असेल. आता इथून आतमध्ये जाऊन दाखवतो. अजून आतमधली शाळा पण आहे बघूया. इथे माहितीच असेल इथं उभे राहून इंटरव्ह्यू केलता. आणि इथं आतमध्ये बघूया जाऊन. हे बघा इथं पण शूटिंग चालते. काम चालू तर आता काम शाळा चालू होईल ना. शाळा बांधायचं होणार ना. शूटिंग झालेली होती शाळांमध्ये. बाहेरची साईड दाखवायची ते त्या साईडची होती आणि हे आतमधली साईड दाखवायची तेव्हा इकडून शूटिंग करायची. ही आतमधली साईड होती आणि बाहेरचा जो ग्राउंड दाखवायचा तो त्या साईडचा. आता मग अशी दाखवली ना तिकडचा भाग होता तो. आणि हे आतमधून आहे हा गेट आहे. आता इथे कोण नाही सध्या काम चालू आहे वाटतं. हे बघा असं ही शाळा आहे क्रांतीज्योती विद्यालय. काय नाही शाळा किती फेमस झाली ना लगेच. तर गायचा क्रांतीज्योती विद्यालय शाळा बघून आलो. पूर्ण सेटअप आतमधला आणि बाहेरचा पूर्ण फुल सेटअप बघितलाय. आता आम्ही परत आलो तिकडं आणि रेस्टॉरंटला जेवायला. आता बघू शकतो इकडं मी झोक्यावर आहे आता. हा बाजूला बसला माझ्यासोबत समोर बसते. आता जेवण अजून झालं नाही वाटतं थोड्या टायमात होईल. सो जेवण डायरेक्ट कुठे आता मंदिरात जायचं वाटतं कुठल्या तरी. तो नाव पण सांगतो नंतर. आता लक्षात नाही नाव काय. आता तिकडं जाऊन तिकडचं पण दाखवतो. आता इथे जेवायला आलेलं आहे बघा. इथे नॉनव्हेज आहे आणि त्या साईडला व्हेज आहे. जेवण जातोय दाखवतो. तर गाईज आता आम्ही रामेश्वर मंदिरला पोचलो. तर हे बघा सगळे पोचले तिथे. इथं पार्किंग लावली आहे आणि हा आहे तो मंदिर रामेश्वर मंदिर. तर तिकडे आतमध्ये आता सगळे जाणार आहोत. तिकडचं काय काय सगळा पूर्ण दाखवतो. तर आता इथे गाडी थोडीशी पाठी घेते. वरतून नारळ पण पडू शकतात कधी पण गाडीवर. तर इथं पाठी थोडा लावते. जिकडे नारळ नाही तिकडे गाडी लावतो. नाही तर मग पटकन नारळ पडला हा गाडीची काच बीच फुटाची भरोसा नाही. सो गाडी थोडी पाठी घेतली. आता जाऊया रामेश्वर मंदिरला. चला. हा आहे रामेश्वर मंदिर. बघूया आता आतमध्ये जाऊन. तिकडे काहीतरी बनवलं तिकडेच चाललं. इकडून एंट्री आहे. इथे इकडं हा गेट आहे. जाऊया आपण आतमध्ये. चल येऊ बघू शकता. इथे तलाव आहे. कासव पण येतात. हो कासव पण आहे. आता कासव होता इथे पाण्यात गेला बघायला येतो गेलात मध्ये लपला. आणि इकडून बघूया कासव येतो का नाही. तो इथं बघा कासव तिकडे आहे. तर का मुंडी दिसते त्याची. मगाशी पूर्ण वरती होता. आता थोडासा मुंडी काढली बाहेर. का पोहतोय परत गेला. इथे आंबे काढतोय बघा कसले मोठे मोठे आंबे.
रेडी दाखवा आंबा दाखवा. किती मोठे आंबे आहेत बघा. तर आता मस्तपैकी बघूया. बोलतात गोड आहे. घ्या रे. गोड आहेत बोलताय बघा. किती मोठे हाता एवढा आहे. तर आता इथे सगळे आहेत बसले आणि आंबे तोड काय. तर इथे बघू शकता आम्ही फणस बघायला आलो आणि झाडावरती फणस असे एवढे लागलेत ना झाडावरती. बघू शकता किती म्हणजे असे दिसत आहेतच लावलेले. म्हणजे उगलेत लागलेत नाही बघा. एकदम उगलेले आहेत. आता सध्या छोटे थोडे काढलेले किती आहेत पण ते बघा झाडावरती असे म्हणजे लाईनच लागले फणसांची पुढे वरपर्यंत जाते. आता इथे फणस घेतोय आणि आता मी आता आंबे घेतले सध्या. हे खराब आहेत म्हणून बाजूला ठेवले आणि हे फणस घेते आता. आणि हे काय जायफळ. अच्छा बाबा किती लागलं. आम्ही किल्ला बघायला चाललो वाटतं. माहिती नाही अजून कन्फर्म नाही. तर हे बघा बाजूला लोखंड कच्चा माल उतरून पट्ट्या वगैरे चाललोय. समोर बाजूला पाणी, समोर डोंगर, या बाजूला पण पाणी. मधून चाललोय असं समोर मस्त वाटतं डोंगरावरतून. आता कुठे चाललोय ते आम्हाला पण माहिती पण जाऊन बघूया. समुद्र अजून फिरतोय. ही लोक राहणारी असतात. किल्ल्यावरती चाललोय अजून पोहोचलो नाही. रस्ता विसरलेलो. पुढे सरळ गेलतो. सरळ पुढे गेलो आणि वापस युटर्न मारून या रस्त्यात आलो. आता एका रस्ते पण येऊच वाटते कन्फर्म. इथे बाजूला बघा कसला मस्त व्ह्यू. असं मस्त आहे बघ कसं भारी बाहेरची बाहेर भारी वाटते ना समुद्र किनारे. तरी बरं तर काही आता आम्ही किल्ल्याला म्हणजे ऑलमोस्ट पोचलो आहे. थोडासा बाकी आहे तो तिकडे किल्ला आहे. आणि बघा कोरले पोर्ट दीपघर आहे ह्याचे. ठीक आहे. ते थोडासा बोलताना जमला नाही. हे बघा उत्तरे पण आहे. आणि तिकडे स्लाइड्स आहेत. कुठून जाऊन मग इथूनच बघूया ना. गाईज आता वाटतं झालं की किल्ल्याचा गेट जो आहे तो बंद केलाय. सो एंट्री नाही आता. आणि तिकडे एक लाईट हाऊस आहे. तिकडे जायचंय की नाही माहिती नाही. आणि पहिला तूच पुढे आलास. नागाव बीचला तुला डबल. आता लाईट हाऊसला चाललोय. किल्ल्याचा गेट बंद आहे पण लाईट हाऊस आम्हाला दिलंय. तिकीट फाडलंय 10,000 रुपयाचा 1 पर्सन. 10 रुपये 1 पर्सन. तर बघू शकता या साईडून एंट्री वाटतं. ते बघा काहीतरी तिकडे रेडार सगळं फिरतोय. पण आम्हाला इकडे वरती जायचंय. ते बघा वरती आहे. तिकडे जायचंय. इकडे तिकीट दाखवायला लागेल. चला ते चप्पल काढायची. वरती इथे रूम आहेत माहिती नाही कुठले. इकडे इथे वरती असं डायरेक्ट स्ट्रेट वरती डायरेक्ट इकडून चढायला लागेल.
क्रॉस चढायला घ्या पकडून. सो चला. थांब थांब. मी फोन खिचायलाच ठेवते. नको ठीक आहे. जावं लागेल. येतो ना. अजून डबल आहे. तुम्ही गेलो कशी. तर इथे अजून छोटे पायरी आहेत. डोक्याला लागायचा खतरनाक इथं म्हणजे लावलंय तसं. आणि इकडं हवा कसली येते इथं. हवा काय दिसते का. आहे बघा ऑलमोस्ट वरती आलोय. एवढा अजून थोडं वरती जायचं. चला थँक्यू. जाऊन बघूया वरती. वरती बघा. डोका पडशी. वरती ऑलमोस्ट एकदम म्हणजे कठीण होते चढायला. एक हातच आहे माझा. सो हे बघा काहीच एकदम स्ट्रेट टू स्ट्रेट चढायला लागतोय. एक तर मी एक हात सोडलेला आहे. आलो आणि हे बघा लाईट बघू शकता. इथं कंट्रोल बटन आहे. कंट्रोल पॅनल. दमलो इथे. चल बाहेर. बघू शकता इथे चढत येत. हे बघा लाईट डायरेक्ट इकडून. आणि आलोय वरती आणि पाय भाजतायत. पाय भाजतात इकडे. खतरनाक आहे. ठीक आहे. हा इकडे बसलेत जेवणाला. हा हे बघा इकडून किल्ला जवळ दिसतोय. उतरायचं ना इथून डायरेक्ट उडी. पहिला स्लॅब उडी टाकायची नंतर डायरेक्ट खाली. आपण तिकडं होतो. आम्ही तिकडे त्या साईडला बसलेत अजून. आम्ही इकडून आता. हा बघा काय समुद्राचा काय व्ह्यू आहे गाईस. तुम्ही बघू शकता. एकदम मोबाईल मध्ये तेवढा दिसत नाही. रिअल मध्ये जर डोळ्यांनी बघायचा व्ह्यू आहे आणि मोबाईल मधला आहे ना खूप डिफरंट आहे. हा व्ह्यूज बघूच शकता तुम्ही. हा बघा हा आहे लाईट हाऊस. नॉर्थ वेस्ट ईस्ट साऊथ सगळा वरतून आता बंद केलाय. टॉवेल लावलाय. या साईडला खालती बघू शकता कितीच खालती आहे. वरती आले. इथून खालती पण बघू शकता किती खालती जातं. इथे सोलर पॅनल लावलाय थोडा लाईट बिल वाचवायला. सो एकदम वरती आलो आता. इकडून किल्ला पण जवळ दिसतोय आणि व्ह्यू पण मस्त एक नंबर आहे. तो इथे अजून चढायला आहे पण तो माहिती नाही. तो डायरेक्शन सेट करायला. तर आता बघू काय करतात आता पुढे. इकडून आता कुठे पण जायचंय बघतो ते. चला आता काय करताय. त्याचा रिटर्न चाललोय. उतरायचं बघू. ते बघा थरथर कापतायत. पण अरे ते दोन हात वापरून चाललेत. मी एका हाताने चाललोय. बघू एका हाताने कसं उतरायला जमतं. चला नाही एका हाताने जमणार ना. दे कर दे. एका हाताने नाही जमणार ना. उलटी हो. एका हाताने जमणार नाही. बघू ठेवते मी सध्या. ते बघ घाबरणार. उतरताना भीती वाटते. ते धर माझीकडे आलो. तर आता आमचा नैतिक चाललेला आहे उतरायला. छोटासा रस्ता आहे खूप म्हणून घाबरतात सगळे. बघा चष्मा पडायचा माझा. चष्मा चष्मा घ्या. चष्मा घ्या. हे बघा नैतिक चाललेला आहे आता. असा हात पकडायचा. घे. तेवढा घाबऱ्यासारखा नाही एवढा. याना भीती वाटते. ते बघा आलो. आता इकडून पण सेम आहे प्रोसेस. परत करूया. हे थोडा जागा स्पेस जास्त आहे. ही स्पेस एकदम कमी होती म्हणून तिकडे आटकून जायला होते. आता
प्रॅक्टिस आहे मी चढाव घाबरत घाबरत चालतोय तो. गुरु चल हा ठीक आहे हा मोठा आहे ना. इकडून खालती बघा किती किती एक आले का? 3 4 चौथ्या फ्लोअरला होतो आम्ही. तिकडून किल्ला दिसत होता. वरतून हा माउंटेन वरती आहे ना एकदम. हे बघा इथून काय कोण पण जाऊ शकतो. लपायला मस्त जागा आहे. खालतून दिसतोय का? हा खालतून हाय जागा. इकडून अर्धा दिसेल वरतून अर्धा. हिला काय झालं? हिला काय झालं? हवा खाते. हवा हा हवा कसली आहे ते खिडकीतून हवा कसली आहे ते एक नंबर. हा 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 झाडा हलता मग तिचं आवाज पण काय मस्त लाटांचा. चला खाली जाऊया आता. पाठवलं नाही. चप्पल घालतो जाऊया आता. मी आता झोक्यावरती बसतोय काही जे बघा छोटा झोका आहे. मोबाईल त्यांना ए, मामांचा तर काही चप्पल. हे बघा इथे दोघं समोर बसलेत. आता मारा धक्का मारा. उभा राहायचा डायरेक्ट. उभा राहून धोका तेवढा लागत नाही ना. हे आता सीटच्या वरती बसलोय खालती नाही बसलो. हा असं व्हायला पूर्ण. हा असली मज्जा येते. बसलोय बघा पूर्ण तर काय मी तर खाली बसले मला भीती वाटतंय. त्याला भीती वाटते. मज्जा एवढी स्पीड नाही पाहिजे जास्त आता गाडीत बसलोय आणि चाललोय आता बीचला. माझा चेहरा दिसायला आता कसं आहे काय? आपल्याला गाड्या लावताना चालतच टाइम. तो आता आता संध्याकाळी नसते लोक जास्त. बीच वरती चाललोय. राईड्स नाही ना आता. राईड्स बंद होतात ना मग लोक कमी होतात. ना सोमवार. आता थोडा अंधार झालाय तिकडे. चालली लोक गाड्या चाललेली. अंधार झाला आता time. मग सगळ्यात तीच लोक. बघूया आता किती अंधार होता ते आपल्याला काय किती बदललं? तासात. अजून जेवायचं पण आहे. So बघूया काय होतं. सगळीकडेच लेट. तर गाईज आता पोहोचलो आहे बीच वरती. बघा असा भारी सीन आहे. तर हा सीन वाईज नागाव बीचचा असला अरे. आता थोडा लेट झालं म्हणून सगळे आता ते घोडागाडी वगैरे होते आहेत तसे पण खूप सारे गेले. आणि एटी बाईक वगैरे चालत आहे. आवाज ऐकू शकतो तुम्ही. इकडे गर्दी बघा काही. एवढी गर्दी संध्याकाळपर्यंत आहे. गाईज आता अंधार खूप चालता. आम्ही बीचवरती आलो फोटो वगैरे काढले पण काय पोहू शकलो नाही आणि पाण्यात गेलो नाही कारण की अंधार बघू शकता. टॉर्च लावले तरी पण अंधार आहे. आता चाललोय आम्ही वापस. एकटाच आंघोळ बुडवालो. एकटेच पाय तरी भिजवले आम्ही. काहीच नाही भिजवला. इथं पाय भिजवालो. आम्ही तसेच चाललोय फोटो काढले वगैरे आणि अंधार बघा तुम्ही काय दिसतच नाही. आता चाललो परत. बघू आता काय हॉटेलला जायचं खायला काय रूमवरती जातात तर